विदर्भ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहताय विदर्भ न्यूज. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, संपूर्ण जिल्हा जलमय. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्णावती, पूस, पैनगंगा, अडाण नदीला महापूर आला. त्यामुळे अनेक शहरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व वित्त हानी झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, आर्णी, घाटंजी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आर्णी तालुक्यामध्ये औरणावती, अडाण आणि पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि शेतींची हानी झालेली आहे. औरणावती तीरावर वसलेल्या आर्णी शहरामध्ये पाणी शिरल्यामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळं आर्थिक आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपल्याला प्रथमदर्शी लक्षात येते. तसेच तालुक्यात असलेले पैनगंगा नदीच्या काठावरील असलेले साकूर, लखीमपूर, कवठा बाजार, तातोडी, राणीधरणाळा, खंडाळा, पळसी या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. उभ्या पिकामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे, पुरांचे पाणी शिरल्यामुळे तिथले उभे पीक संपूर्ण नेस्तनाबूत झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे देऊळवाडी, सावळी सदोबा, आंबोडा, पोजदनी या गावासह अनेक गावातील शेतामध्ये पाणी तिथल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात गोंधळ व्यक्त होत आहे. संपूर्ण तालुका हा जलमग्न झालेला आहे. 2005च्या नंतरचा हा सर्वात मोठा पूर आहे आणि हा पूर अनेक लोकांचे नुकसान करणारा पूर ठरल्याने त्याचे हानी भरून काढणे हे सहसा शक्य नाही. आर्थिक मदत करण्याची गरज आहे. सरकारने लवकरात लवकर या नुकसानीची संपूर्ण चौकशी करून त्यांच्या अधिकाऱ्याकडून सर्वे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा प्रत्येक नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. क्या करता आगे जाके